कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदलून क्रीडा खातं दिलं जाणार, तर कोकाटेंचं खातं दत्ता भरणेंना मिळणार. न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांची माहिती. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले असताना धनंजय मुंडेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. धनंजय मुंडेंची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार का? भेटीमुळे चर्चांना उधाण. अचानक दिल्लीमध्ये आलेलो नाही. दिल्ली दौऱ्यासंदर्भात एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, तर शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा भाजपत पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत गोरंट्याल भाजपत. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आरोपींना तात्काळ अटक करण्याचाही देवेंद्र फडणवीसांचा शब्द. प्रांजल खेवलकरच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट. पोलिसांची कोर्टात माहिती, तर 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2008 सालातील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. सबळ पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णींसह सर्व आरोपी निर्दोष. अनेक वर्ष अपमान सहन केला, वारंवार संघर्ष केला. दोषी नसतानाही कलंकित असल्याचा शिक्का लागला. कोर्टाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांची भावूक प्रतिक्रिया. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मुख्यमंत्र्यांची मागणी, तर षडयंत्र असल्याचा फडणवीसांचा आरोप. पैठणमधील नाथसागरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते जलपूजन. जायकवाडीच्या धरणातनं गोदापात्रात पाण्याचा विसर्ग. धरणातील पाण्याचा साठा 91%. 17 वर्षांनंतर मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची सुटका झाली. या निकालानंतर विविध राजकीय पक्षांच्याही प्रतिक्रिया, नेत्यांच्याही प्रतिक्रिया उमटल्यात. हिंदू संघटनांना नाहक गोवल्यानं, या प्रकरणात नाहक गोवल्यानं काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी करतात. तर आरोपी सुटले, मग बॉम्बस्फोट कुणी केले असा सवाल काँग्रेससह एमआयएमनं विचारलाय. मालेगाव बॉम्बस्फोटाचा फैसला. कोर्टाच्या निकालावरनं राजकारण. सत्ताधारी विरोधकांमध्ये रंगला सामना. 17 वर्षांपूर्वी मालेगावच्या भिक्खू चौकातील हॉटेलचा परिसर बॉम्बस्फोटांनी हादरून गेला. या स्फोटामध्ये 6 निरपराध नागरिकांचे जीव गेले, तर 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले. तब्बल 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आणि सगळ्या आरोपींची पुराव्याअभावी सुटका झाली. कोर्टाच्या निकालानंतर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्यात. मैं इस बात पे इतनी खुश हूँ कि मेरे पास लफ्ज नहीं, क्योंकि मैं जब प्रज्ञा नासिक की जेल में थी तो मुझे एक पुलिस अधिकारी, महाराष्ट्र पुलिस अधिकारी के जरिए पता लगा कि प्रज्ञा का बहुत टॉर्चर हुआ है. कोई प्रज्ञा से मिलने नहीं जाता था. तब मैं प्रज्ञा को मिलने गई हूँ नासिक की जेल में, और जब प्रज्ञा मिली तो मैं फूट फूट के रोई. और मैं उसके लिए कुछ लिए भी नहीं गई, वो मेरे लिए माला रखे हुए थी. बीजेपी की ओर से हम मांग करते हैं सोनिया गांधी, राहुल गांधी देश से माफी मांगे. बीजेपी डिमांड्स that Madam Sonia Gandhi ji and Rahul Gandhi please apologize to the nation. जिस तरह से आपने भगवा आतंक की बात की और जो सारे आज गलत फंसाए गए अपराधी मुक्त, आज उनको जो राहत मिली है, हम इसका स्वागत करते हैं. मालेगाव स्फोटाचा उल्लेख करताना भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग चर्चेत आला होता. आता कोर्टाच्या निकालानंतर सत्ताधाऱ्यांनी यावरनं काँग्रेसला टार्गेट केलंय. षडयंत्र रचून
भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने आणि यूपीएने प्रयत्न केला तो किती खोटा होता हे कोर्टाने पुराव्यादिशी आज सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। जे लोक भगवा आतंकवाद भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे। दूध का दूध पानी का पानी झालेला आहे, सत्याचा विजय झालाय आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है, हे आजच्या कोर्टाच्या निर्णयाने निकालाने दाखवून दिलेलं आहे। हे सगळं राजकारण सुरू होण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडलेलं। त्यामुळे काँग्रेसही निशाण्यावर आली की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे ह्याच मालेगावच्याच केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा आज तोंड काळा झाला असेल। आणि जिथे फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी ह्या ब्लास्टला जोडलं, आरएसएस सारख्या मोठ्या संघटनांशी या ब्लास्टला जोडलं, पण आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे। मुंबई बॉम्बस्फोट पाठोपाठ मालेगाव स्फोटातील आरोपी पुराव्याअभावी सुटल्यामुळे बॉम्बस्फोट नेमके कुणी घडवले असाही सवाल उपस्थित केला जातोय। धमाके का केस आता है और उसके अंदर 17 सालों के बाद अदालत ये कहती है कि ये निर्दोष है, इनके ऊपर इनको सबको छोड़ा जाए करके। तो हम ये सवाल कर रहे हैं कि अगर ये निर्दोष है, वो निर्दोष है, तो फिर ये बम धमाके इस देश के अंदर करा किसने है? क्या हुकूमतों ने करी है? ट्रेन ब्लास्ट में उन्होंने सुप्रीम कोर्ट भागे थे, सुप्रीम कोर्ट को गए, वहां पर जाकर उन्होंने उस जजमेंट पर स्टे लिया। मेरा पहला सवाल ये है कि क्या टेररिज्म के ऊपर इनकी हिपोक्रेसी होगी अगर वो सुप्रीम कोर्ट नहीं जाएंगे? क्या वो सुप्रीम कोर्ट को जाएंगे? दूसरा ये है कि मिलिट्री ग्रेड आरडीएक्स वहां पर इस्तेमाल हुआ, ये एनआईए ने अपनी चार्जशीट में कहा। अब ये मिलिट्री ग्रेड आरडीएक्स इस्तेमाल हुआ तो फिर ये कहां से आया? राज्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या 2 घटनांमध्ये आरोपी सुटल्यामुळे या स्फोटांप्रकरणी तपास यंत्रणांनी केलेल्या तपासावरही प्रश्न उपस्थित होतोय। हे निर्दोषाचं म्हटलेलं नाही की आपण त्याचा अर्थ असं नाही काढला पाहिजे, पुरावा मिळाला नाही आणि पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे की कोणीतरी बॉम्बस्फोट केला, मग यांनी नाही केला तर कोणी केला? मग का आपोआप झाला? आरडीएक्स कोणीतरी आणलं का? आरडीएक्स काही सब्जेमध्ये मिळतं का? कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे। कट कोणी केला हे काही सांगत नाही। मालेगाव बॉम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद शब्द प्रचलित झाला। खरं तर त्या मुद्द्यावरनं बरंच राजकारणही रंगलं। त्यामुळे आगामी काळातही या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल 17 वर्षांनी निकाल समोर आलाय, पण या निकालानंतर सुद्धा खूप सारे प्रश्न हे अनुत्तरित राहतात। ज्या 7 जणांवरती या बॉम्बस्फोटाचा ठपका होता ते जर पुराव्यांअभावी निर्दोष त्यांना सिद्ध केलं गेलेलं असेल तर मग हा बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला याचं उत्तर शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं बनतं। यानंतर बुलेटिनमध्ये आपण राज्यभरातल्या अन्य काही घडामोडींचा आढावा घेणार आहोत।